प्रॉपर्टीज ऑफ सिंथेटिक फायबर म्हणजे कृत्रिम धाग्यांचे गुणधर्म. नावडेज डे बाय डे अवर नीड अँड डिमांड इन्क्रीजेस म्हणजे आता दिवसेंदिवस आपल्या गरजा ज्या आहेत त्या वाढत आहेत. इट इज व्हेरी डिफिकल्ट दॅट नेचर कॅनॉट फुलफिल अवर डिमांड. आणि हा जर विचार केला तर निसर्गापासून मिळणारे जे काही आपल्याला पदार्थ आहेत, ज्या काही वस्तू आहेत त्या अपुऱ्या पडत आहेत आणि त्यामुळे निसर्गसुद्धा आपल्या डिमांड पूर्ण करू शकत नाही. द सोर्सेस ऑफ नॅचरल फायबर्स आर लिमिटेड म्हणजेच नैसर्गिक धाग्यांचे जे स्तोत्र आहेत ते लिमिटेड आहेत. नॅचरल फायबर्स आर रिप्लेस बाय सिंथेटिक फायबर आणि म्हणूनच नॅचरल फायबर जे आहे त्याची जागा आता कृत्रिम धाग्यांनी घेतलेली आहे. या ठिकाणी आपण पाहिलेलं आहे नॅचरल फायबरमध्ये कॉटन फायबर आहे. कॉटन फायबर म्हणजेच कापूस. कापसासाठी काळी जमीन पाहिजे, शेती पाहिजे, चांगला पाऊस पाहिजे आणि मग लागवड केल्यानंतरच आपल्याला कापूस मिळतो. जूटचे सुद्धा प्लांट आहे, त्याची शेती असते. त्यानंतर ऊल ही प्राण्यांपासून मिळते. सिल्क मॉथपासून मिळते. म्हणजे हे सर्व नॅचरल रिसोर्सेस आहेत, परंतु याला लिमिटेशन आहे. सिंथेटिक फायबर नायलॉन आहे, रेयॉन आहे. नायलॉनचे धागे आपण पाहतो मार्केटमध्ये गेल्यानंतर खूप मोठ्या प्रमाणामध्ये नायलॉन आपण वापरतो. रेयॉन आहे, कृत्रिम धागे आहेत रेयॉनचे, ज्याला आपण आर्टिफिशियल सिल्क असं म्हटलेलं आहे. छान वेगवेगळ्या रंगाचे, चमकदार आणि नॅचरल सिल्कमध्ये जे गुणधर्म आहेत ते या रेयॉनमध्ये आहेत. म्हणूनच म्हटलेलं आहे की नॅचरल फायबर्स आर रिप्लेस बाय सिंथेटिक फायबर. व्हॉट आर सिंथेटिक फायबर्स? आता सिंथेटिक फायबर काय आहे? तर सिंथेटिक फायबर्स आर मॅन मेड फायबर. सर्वात महत्त्वाचं की सिंथेटिक फायबर जे आहे ते मनुष्याने निर्माण केलेले आहेत. दे आर मेड फ्रॉम केमिकल्स. त्यासाठी केमिकलची आवश्यकता आहे. दे कॅन बी प्रिपेअर्ड इन इंडस्ट्रीज. त्यासाठी मोठमोठ्या कारखान्यामध्ये ते बनवले जातात. दे आर मॅन मेड, सो दे आर कॉल्ड आर्टिफिशियल फायबर. ते मनुष्याने निर्माण केलेले आहेत, म्हणूनच आपण त्यांना कृत्रिम धागे असं म्हणतो. वी कॅन बी प्रोड्यूस सिंथेटिक फायबर ऑन लार्ज स्केल. आपण कृत्रिम धागे जे आहे ते मोठ्या प्रमाणामध्ये बनवू शकतो, कारण की त्याला लागलेलं रॉ मटेरियल जे आहे ते आपल्याजवळ मोठ्या प्रमाणामध्ये आहेत. आपल्या देशामध्ये भरपूर इंडस्ट्रीज आहेत. केवळ देशामध्ये नाही तर जगामध्ये मोठ्या मोठ्या इंडस्ट्रीज आहेत. त्या इंडस्ट्रीमध्ये आपल्याला जेवढ्या मोठ्या प्रमाणामध्ये सिंथेटिक फायबर पाहिजे तेवढ्या मोठ्या प्रमाणामध्ये आपण बनवू शकतो. फक्त त्यासाठी अट काय आहे की त्यासाठी आपल्याला रॉ मटेरियल हे मोठ्या प्रमाणावर उपलब्ध असलं पाहिजे आणि ते उपलब्ध आहे. केमिकल नेचर. ए सिंथेटिक फायबर इज ए चेन ऑफ स्मॉल युनिट जॉईन टुगेदर. सिंथेटिक फायबर काय आहे? इट इज ए चेन ऑफ स्मॉल युनिट्स जॉईन टुगेदर. सिंथेटिक फायबर हे अनेक छोटे छोटे घटक एकत्र करून त्याची एक लांब चेन बनते. ज्याप्रमाणे आपण चेन बनवतो. चेन बनवताना काय करतो आपण? साखळी जी बनवताना एकामध्ये एक कडी गुंफत जातो आणि किती लांब चेन बनवू शकतो. त्याप्रमाणे सिंथेटिक फायबरची ही चेन जी आहे ही अनेक युनिटपासून बनते. ईच स्मॉल युनिट इज ए केमिकल सबस्टन्स आणि हा प्रत्येक स्मॉल युनिट जो आहे तो रासायनिक पदार्थ आहे. ऑल युनिट्स आर केमिकली सेम. मात्र हे सर्व युनिट एकसारखे आहेत, म्हणजे एकाच प्रकारचे आहे. फक्त फरक काय आहे की आपण त्यांना खूप मोठ्या प्रमाणामध्ये एकत्र केलेलं आहे. लाखो हजारो केमिकल युनिट जे आहे ते आपण एकत्र केलेले आहे. मेनी स्मॉल युनिट्स कंबाईन टू फॉर्म ए लार्ज सिंगल युनिट कॉल्ड पॉलिमर. आणि जेव्हा हे अनेक लहान लहान युनिट खूप मोठ्या प्रमाणामध्ये आपण जेव्हा एकत्र करतो तेव्हा ते केमिकल ट्रीटमेंटनी आणि केमिकल रिॲक्शननी एक मोठा लार्ज सिंगल युनिट तयार होतो, त्याला पॉलिमर असं म्हणतात. आणि ही जी रिॲक्शन आहे या रिॲक्शनचं नाव आहे पॉलिमरायझेशन रिॲक्शन. पॉलिमरायझेशन रिॲक्शन. सिंथेटिक फायबर्स, द फायबर्स विच आर made by man called synthetic fibers or artificial fiber or man-made fiber. खूप सिंपल डेफिनेशन आहे की कृत्रिम धागे हे मनुष्याने तयार केलेले आहेत, ते कृत्रिम आहेत, ते मानवनिर्मित आहेत. फॉर एक्झाम्पल नायलॉन, रेयॉन
ॲक्रेलिक, टेरिकॉट, टेरिलिन, पॉलिस्टर. यातले बरेचसे नावं आपल्या परिचयातले आहे. नायलॉन आहे, टेरिकॉट आहे, टेरिलिन आहे, पॉलिस्टर आहे. जेव्हा आपण कपड्याच्या दुकानामध्ये जातो कपडा घ्यायसाठी, तेव्हा तो दुकानदार आपल्याला विचारतो किंवा टेरिकॉट कपडा देऊ की पॉलिस्टर देऊ, आहे ना. त्याच्यावरून हे नावं आपल्या परिचित आहेत. ऑल द सिंथेटिक फायबर्स आर प्रिपेअर्ड बाय ए रॉ मटेरियल लाईक पेट्रोकेमिकल्स. आणि हे सर्व सिंथेटिक फायबर बनवण्याचं जे रॉ मटेरियल आहे, कच्चं जे मटेरियल आहे ते म्हणजे पेट्रोकेमिकल्स आहेत. आपल्याला माहिती आहे की समुद्राच्या आतमध्ये खोलवर आपल्याला क्रूड ऑइल मिळते आणि हे क्रूड ऑइल बाहेर काढल्यानंतर त्याच्यापासून फ्रॅक्शनल डिस्टिलेशननी आपल्याला पेट्रोलचे वेगवेगळे घटक मिळतात. म्हणजे क्रूड ऑइलपासून आपल्याला पेट्रोल मिळते, डिझेल मिळते, केरोसिन मिळते. आणि हे जे पेट्रोकेमिकल्स आहेत, हे पेट्रोकेमिकल्स सिंथेटिक फायबर बनवण्यासाठी उपयोगात आणले जातात. या ठिकाणी आपण पाहू शकतो पॉलिस्टर आहे ना. वेगवेगळ्या रंगामध्ये पॉलिस्टर आहे, चमकदार आहेत, आहे ना, ड्युरेबल आहे, सिंथेटिक आहे, वॉशेबल आहे. हे सर्व गुणधर्म त्यामध्ये आहेत. आता सेल्युलोज काय आहे? तर सेल्युलोज फाउंड इन प्लांट्स ओनली. सेल्युलोज हा फक्त वनस्पतींमध्ये आढळणारा एक घटक आहे. पॉलिमर ऑकर्स इन नेचर ऑल्सो. आणि निसर्गामध्ये आढळणारा जो पॉलिमर आहे तो पॉलिमर कोणता आहे हे आपल्याला पाहायचं आहे. कॉटन कंटेन ए नॅचरल पॉलिमर कॉल्ड सेल्युलोज. कॉटन जो आहे, कापूस जो आहे, तो नॅचरल पॉलिमर आहे ज्याला आपण म्हणतो सेल्युलोज. सेल्युलोज इज मेड फ्रॉम मेनी स्मॉल युनिट्स ऑफ ग्लुकोज. आणि सेल्युलोज हा जो पॉलिमर आहे हा अनेक ग्लुकोज युनिटपासून बनवलेला आहे. वेन मेनी ग्लुकोज मॉलिक्युल्स कंबाईन टुगेदर टू फॉर्म सेल्युलोज. जेव्हा अनेक ग्लुकोज मॉलिक्यूल एकत्र केले जातात तेव्हा त्यापासून सेल्युलोज बनतो. म्हणजे सेल्युलोज काय आहे? तर सेल्युलोज हा नॅचरल पॉलिमर आहे. सेल्युलोज हा प्लॅन्टमध्ये सापडणारा आहे. सेल्युलोज हा अनेक ग्लुकोजचे घटक एकत्र करून बनवलेला पॉलिमर आहे. त्यामुळे हे लक्षात ठेवायला सोपं आहे. आणि सेल्युलोजचं सर्वात सोपं उदाहरण आहे कॉटन. कापसामध्ये नॅचरल सेल्युलोज आहे. नॅचरल सेल्युलोज फायबर म्हणून त्याला म्हटलेलं आहे की कॉटनमध्ये सेल्युलोज आहे. बाकी वनस्पतीमध्ये सुद्धा सेल्युलोज असतो. टाईप्स ऑफ सिंथेटिक फायबर. आता सिंथेटिक फायबरचे प्रकार कोणते कोणते आहेत? रेयॉन, नायलॉन, पॉलिस्टर अँड ॲक्रेलिक. हे आर द टाईप्स ऑफ सिंथेटिक फायबर. आता रेयॉन, प्रत्येकाचं एक महत्त्वाचं वैशिष्ट्य पाहू आपण. रेयॉन इज कॉल्ड आर्टिफिशियल सिल्क. नेहमी लक्षात ठेवायचं की रेयॉन हे कृत्रिम रेशीम आहे. नायलॉन इज स्ट्रॉंगर दॅन स्टील वायर. नायलॉनचा जो दोर आहे किंवा नायलॉन जो आहे तो लोखंडाच्या तारेपेक्षाही मजबूत आहे. पॉलिस्टर फायबर्स डज नॉट रिंकल्ड इझिली. रिंकलचा अर्थ लक्षात घ्या. रिंकल म्हणजे चुरगाळणे. जसं आपण कपडे, पॉलिस्टरचे कपडे जर आपण शिवले आणि धुतले आणि वापरले तर त्याला प्रेस न करताही ते चांगले राहू शकतात. म्हणजे जास्त प्रेस करायची त्याला गरज नाही, कारण की त्याच्यावर वळ्या येत नाही. रिंकल म्हणजे चुरगळणे. म्हणून पॉलिस्टर फायबरचं हे महत्त्वाचं लक्षण आहे की पॉलिस्टर फायबर जो आहे किंवा पॉलिस्टर पासून बनलेलं जे काही वस्त्र आहे ते चुरगाळल्या जात नाही, ते चांगलं राहते. आणि ॲक्रेलिक इज कॉल्ड आर्टिफिशियल वूल. आणि ॲक्रेलिक जो आहे त्याला आर्टिफिशियल वूल असं म्हणतात. म्हणजे कृत्रिम लोकर आहे. जसं रेयॉन कृत्रिम रेशीम आहे त्याचप्रमाणे ॲक्रेलिक जे आहे ते आर्टिफिशियल वूल आहे. आणि आपण जे मार्केटमध्ये स्वेटर पाहतो किंवा आपण स्वेटर घेतो तर फार कमी स्वेटर असे आहे की जे नॅचरल लोकरीपासून बनवलेले आहेत. आपल्या घरी लोकर आणून आपण ते जे विणतो आहे ना, तर त्यातली बरीचशी लोकर जी आहे ती आर्टिफिशियल आहे. नॅचरल लोकर जी आहे ती फार कमी राहते. अशा पद्धतीने टाईप्स ऑफ सिंथेटिक फायबरमध्ये रेयॉन, नायलॉन, पॉलिस्टर, ॲक्रेलिक या चित्रामध्ये तुम्हाला सर्व दिसत आहे. त्यानंतर रेयॉन. रेयॉन इज वन टाईप ऑफ सिंथेटिक फायबर. रेयॉन हा एक प्रकारचा कृत्रिम धागा आहे. रेयॉन इज कॉल्ड आर्टिफिशियल सिल्क बिकॉज इट शो द प्रॉपर्टीज ऑफ सिल्क. रेयॉन जो आहे तो कृत्रिम रेशीम आहे कारण की तो रेशमाच्या जो ओरिजिनल रेशीम आहे त्याचे गुणधर्म दाखवतो. रेयॉन इज ऑब्टेन फ्रॉम द नॅचरल सोर्स वूड पल्प. रेयॉन जो आहे तो नॅचरल सोर्स जो आहे वूड पल्प त्यापासून बनलेला आहे. रेयॉन इज मेड बाय केमिकल ट्रीटमेंट ऑफ वूड पल्प.
आणि रेयॉन जो आहे तो नॅचरल रिसोर्सपासून जरी आला तरी केमिकल ट्रीटमेंटपासून तो तयार केलेला आहे. केमिकल ट्रीटमेंट ऑफ वूड पल्प आणि त्यापासून आपल्याला रेयॉन मिळतो. युजेस ऑफ रेयॉन. फॅब्रिक्स ऑब्टेन फ्रॉम सिल्क आर व्हेरी कॉस्टली. आता प्युअर सिल्क किंवा नॅचरल सिल्कपासून पण कपडा बनवला किंवा ड्रेस बनवला तर तो खूप महागामध्ये जातो, कारण की रेशीम तयार करणं, नॅचरली रेशीम मिळणं हे फार कठीण गोष्ट आहे आणि म्हणून तो कॉस्टली आहे. सो आर्टिफिशियल सिल्क दॅट इज रेयॉन इज यूज इन्स्टेड ऑफ नॅचरल सिल्क. आणि म्हणून नॅचरल सिल्कच्या जागेवर आपण रेयॉनचा वापर करतो. रेयॉन मिक्स विथ कॉटन टू मेक बेडशीट. रेयॉनला जर आपण कॉटनमध्ये मिक्स केलं तर बेडशीट बनवल्या जाते. आणि रेयॉन मिक्स विथ वूल टू मेक कार्पेट. आणि रेयॉनला जर आपण लोकरीमध्ये मिक्स केलं तर त्यापासून कार्पेट बनवल्या जातात. चांगले चांगले गालिचे बनवले जातात. आपण हॉलमध्ये किंवा मोठमोठ्या हॉटेलमध्ये आहे ना, जमिनीवरती मोठ्या मोठ्या प्रमाणामध्ये कार्पेट जे आहे ते टाकलेले असतात आणि तो हॉल जो आहे तो सजवलेला असतो. आता शेवटी होमवर्क आहे. नंबर 1, व्हॉट आर सिंथेटिक फायबर्स. सिंथेटिक फायबर काय आहे. नेम द रॉ मटेरियल ऑफ सिंथेटिक फायबर. सिंथेटिक फायबर कशापासून बनते, कच्चे पदार्थ काय लागतात ते लिहायचं. व्हॉट इज सेल्युलोज. सेल्युलोज काय आहे. राईट टाईप्स ऑफ सिंथेटिक फायबर्स. सिंथेटिक फायबरचे प्रकार कोणते आहेत. आणि राईट अबाउट रेयॉन. रेयॉनबद्दल थोडक्यात माहिती आपण लिहायची आहे. आणि आता आपण हा जो होमवर्क आहे हा इथे संपलेला आहे. सेव्ह नेचर. सगळ्यात महत्त्वाचं आहे की हे सर्व करत असताना आपण आपल्या निसर्गाची पण काळजी घ्यायची आणि निसर्गामध्ये प्रदूषण होणार नाही याची आपण काळजी घ्यायची आहे. म्हणून सेव्ह नेचर हा त्यातून एक संदेश आपल्याला मिळतो.